दादा लक्षपूर्वक ऐका, तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय, पण मला थोडंसं बोलायचंय. आज कोणता सण होता? गुढीपाडवा. आज भारतातला हा सण, हिंदू धर्माचा हा सण आज भारतभर साजरा केला जातो. मी सांगून जाईल तुम्हाला दादा, या सणाला अनेक लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धती तयार केलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये या सणाला मांडलेलं आहे. काही लोक म्हणतात संभाजी महाराजांना मारलं होतं, त्यांच्या अंगाला साडी गुंडाळली होती, म्हणून गुढी आपण उभारली पाहिजे नाही पाहिजे. काही लोक उभारत नाहीत, फक्त झेंडा उभारतात, झेंडा लावतात, झेंडा फडकवतात. पण माझं एक तुम्हाला सांगणं आहे, आपले हे जे झालेले जे गैरसमज आहेत, साधू संतांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, चोखोबारायांनी 700 वर्षापूर्वी जी परंपरा आहे गुढी उभारण्याची, त्या परंपरेचं महात्म्य, त्याचं वर्णन 750 वर्षापूर्वी केलेलं आहे. कारण तुम्हाला सांगू, द्वापार युगामध्ये सुद्धा गुढी उभारली जात होती. ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा जन्म झाला त्यावेळेला ही गुढी उभारली गेली. गुढी या तोरणे करीती कथा गाती गाडे, त्यावेळेला ही गुढी उभारली होती. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपूर्ण जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आल्याच्या नंतर अयोध्यावासींनी काय केलं, प्रभू रामचंद्रांचं गुढी उभारून स्वागत केलं. तेव्हा ही गुढी उभारली होती. अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि तीच परंपरा आज आपण सुद्धा जपली जाते. आज या भारतामध्ये हिंदू धर्माचा हा सण आपण सुद्धा साजरी करतो. तुम्हाला एक सांगू, चोखोबराय सुद्धा सांगतात की गुढी उभारली आणि गुढी उभारली पाहिजे. त्यांचंही सांगणं आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी गुढी उभा राहावी, वाट ही चालावी पंढरी. संतांनी अनेक ठिकाणी आपल्याला सांगून ठेवलं, ही पूर्वीपासून अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण पण आज जपतोय. खऱ्या अर्थानं सांगू, ही गुढी जी उभारणं आहे एक आनंदाचं प्रतीक आहे, एक समृद्धीचं प्रतीक आहे. अनेक ठिकाणी संत सांगतात की गुढी का उभारली पाहिजे. अनादी कालापासून ही परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे आणि हीच परंपरा आपण पण जोपासली पाहिजे, गुढी उभारली पाहिजे. तुम्हाला सांगू, एक व्याख्या मी सांगून जाईल. युवा पिढीला माझं सांगणं आहे, तुमच्या विचारांची उंची वाढवा, तुमची जी ताकद आहे या भारतासाठी, या देशासाठी ती ताकद लढवा. आपल्याच माणसांनी आपल्याच माणसाला यशाच्या शिखरावरती चढवा, तेव्हाच खऱ्या अर्थानं साजरा होईल गुढीपाडवा. म्हणून हा जो सण हा आनंदाने उत्सवाने आपण साजरा केला जातो. लक्षात घ्या, तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडला आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला उपदेश करतायत. माझं सांगणं असतं की आपण भाग्यवान आहोत, तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. पवित्र असलेली ही भारताची भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली
पुण्यभूमी पुण्य देश. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुनीत झालेली ही भूमी आहे. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र आपल्यासमोर मांडत असतात. पण महाराज लोकांनी कितीही आरडून ओरडून सांगितलं, दादा त्याचं आचरण जर आपल्या जीवनात नसेल त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाले? 40 किती? 39 वर्ष आपल्या सप्ताहाला झाली. या 40 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 200 कीर्तन तरी ऐकले असतील. ऐकले की नाही ऐकले? पुरुष मंडळ ऐकले की नाही ऐकले? ऐकले. 200 कीर्तन जास्त झाले असते, पण 200च धरा. 40 वर्षामध्ये 200 कीर्तन तुम्ही ऐकले. दादा मला सांगा, या 40 वर्षामध्ये 200 कीर्तन तुम्ही ऐकले, पण तुमच्यात काही बदल नाही म्हणता का? मला सांगायचंय तुम्हाला, महाराज किती सांगतात याला महत्त्व नाहीये, त्याचं आचरण आपण किती करतो या गोष्टीला फार महत्त्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, त्यांचा जो अधिकार आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे, अनेक संतांनी आपल्याला सांगितलं. तुकोबरायांचं सामर्थ्य म्हणजे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. जगद्गुरु तुकोबरायांची उंची, त्यांचा अधिकार संतांनी शब्दामध्ये सांगितला, प्रमाणामध्ये सांगितला. आणि एक तुम्हाला सांगू, संतांचं वर्णन करण्यासाठी अगोदर स्वतः संत असावं लागतं, तेव्हा संतांचं वर्णन आपल्याला करता येतं. माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काही तुकोबरायांचं वर्णन करावं, पण संत पुरावा देतात म्हणून सांगू, तुकोबरायांचं सामर्थ्य किती मोठं आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. हे त्यांचं सामर्थ्य आहे, हा तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबराया मानवी देहाला उपदेश करतात. अभंगाचं पहिलं
तो एक देव करून घ्यावा, ते नेविल जीवा सुखण हे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केला. दादा या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, प्रश्न असा उपस्थित होतो की जगद्गुरु तुकोबराया मानवी देहाला का उपदेश करतात, पशुपक्ष्यांना का करत नाहीत, इतर प्राण्यांना का करत नाहीत, त्याचं कारण आहे. थोडंसं बारकाईनं ऐकायचं, सुरुवातीला तुम्हाला थोडं जड जाणार आहे. 4Gची रेंज घेऊन बसा म्हणजे कीर्तन डोक्यात घुसल. 2Gला आणि 3Gला आपलं कीर्तन कळत नाही. बारकाईनं थोडंसं बारीक ऐकायचं म्हणजे तुम्हाला चिंतन कळेल. तुकोबराय सांगतायत मानवी देहाला का उपदेश केला त्याचं कारण आहे. तुम्हाला मला देवानं हा नरदेह दिलेला आहे दादा. या देहाच्या सोबत आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्व सोबत आपल्याला भोक्तृत्व दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळंही त्याला भोगावी लागतात. पशुपक्ष्यांना का उपदेश केला नाही त्याचं कारण आहे, पशुपक्ष्यांकडे जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे. ते कर्म करू शकत नाहीत, ते फक्त केलेल्या कर्माची फळं भोगतात. आणि संतांचा जर विचार केला तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे, संतांकडे भोक्तृत्व नाही. संत कर्म करत नाहीत, कर्म करतात पण कर्म करत असताना ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतात. आपण सहजच म्हणून जातो ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे, ज्याचा आहे वशिला तो जाईल आणि ज्याचा नाही वशिला तो जाईल. हे पटकन येतं. आपण म्हणतो संतांचा देवाजवळ वशिला आहे, पण दादा असं नाही. संत कर्म करतात पण कर्म करत असताना ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करतात आणि केलेलं कर्म देवाला अर्पण करतात, म्हणून त्यांना ते भोगावं लागत नाही. तुमचं माझं असं आहे, आपल्याला करावंही लागतं आणि त्याचे फळं सुद्धा भोगावी लागतात. माझं सांगणं असतं जीवन जगत असताना काही जरी नाही ना करता आलं, माणसानं कमीत कमी कर्म चांगली करावी. कारण जीवनामध्ये एक वेळेला देव आपल्याला माफ करेल. ऐका बरं, देव माफ करेल पण कर्माचं असं आहे ते वसुलीला येतं आणि ते तिची भोगाले उपजले मेले ऐसे गेले. संतांनी सांगितलं माणसाचं जसं कर्म असेल तशी त्याला त्याची फळं भोगावी लागतात. त्याला जीवनात एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर कमीत कमी एखाद्याचं वाईट तरी करू नका. कारण एक सुंदर भजने म्हणतात, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. भला किसी का कर सको तो बुरा किसी का मत करना. चांगलं नाही करता आलं तर वाईट कोणाचं करू नका. हे कर्म आहेत. आपण सहजच म्हणतो आम्ही कुठं वाईट कर्म करतो, आम्ही कुठं वाईट मार्गाला जातो, आम्ही वाईट कर्म करत
तिथं तुम्ही असू द्या नाही तर तिथं मी असू द्या, आपल्याकडनं वाईट कर्म होतं. दादा, रस्त्याने चालत असताना तुमच्या माझ्या पायाच्या खाली किती मुंग्या मारल्या जातात तुम्हाला मला माहिती आहे का? हे कर्म आहे आणि ते जसं करू का तशी त्याची फळं भोगावी लागतात. कारण एक उदाहरण मी सांगत असते. काय झालं म्हणे, एक बँकेचा मॅनेजर होता. कर्म फिरून आपल्याजवळ येतं दादा, ते कसं येईल कुठून येईल आपण सांगू शकत नाही, पण ते येतं आणि ते फेडावं लागतं, कसं बी फेडावं लागतं. बँकेचा मॅनेजर होता, काहीतरी बँकेमध्ये भांडण झाली. जो हाताखाली त्याचा नोकर होता तो नोकराकडे आला, त्या नोकरच्या यानं संदिशी कानाखाली वाजवली. लागली नाही, थोडा आवाज दे त्यांना. कानाखाली वाजवली. आता हा नोकर होता, हा काय परत त्याला मारू शकत नव्हता. त्याला इथं राहायचं होतं, पोटासाठी काम करायचं होतं. तो नोकर तंतन करत घरी आला. बायकोनी त्याच्या आवडीचा स्वयंपाक केलेला होता. रात्री जेवणाकरता बसला, सुंदर स्वयंपाक त्याच्या आवडीचा होता. जेवणाकरता बसला, पहिला घास भाजीमध्ये बुडवला, तोंडात घातला. पहिल्याच घासाला भाजीत केस लागला. अगोदर राग आलेला होता, जास्त चिडला हा. आणि तुम्हाला एक सांगणं आहे, जपून करत जा बरं स्वयंपाक. हा नाही तर पप्पाच्या बापाची कानाखाली खातात. पहिल्याच घासाला याला भाजीत केस लागला. याला अगोदर राग आलेला होता. हा उठला, तंतन करत बायकोकडे किचनमध्ये गेला आणि तिच्या संदिशी कानाखाली वाजवली. आता ती बायको होती, ती याला परत मारू शकत नव्हती. त्या बायकोनं काय केलं, घरात मुलगा खेळत होता, त्या लेकराकडनं काहीतरी आदळण ते फुटलं. ती आई त्या लेकराकडे गेली, तिनं त्या लेकराच्या कानाखाली मारली. लेकरू लहान पडलं. आता ते लहानच राहिलं, आईला काय मारू शकत नव्हतं. ते बाहेर राग फिरायला गेलं, अंगणामध्ये खेळायला गेलं. लहान लेकरांना सवय असते, एखादं कुत्रं समोर दिसलं त्याला दगड फेकून ते मारतात. एक कुत्रं झोपलेलं त्या मुलाला दिसलं, त्या मुलानं काय केलं, एक दगड घेतला आणि त्या कुत्र्याला फेकून मारला. त्या कुत्र्याच्या समोर एक गृहस्थ उभे होते. कुत्र्यानं इकडं तिकडं पाहिलं आणि त्या गृहस्थाला ते कुत्रं चावलं. त्यानं विचार केला, याला मी मारलं नाही, मारणारा दुसराच, पण हे कुत्रं मला का चावलं? ते कुत्रं ज्या गृहस्थाला चावलं का, तो होता बँकेचा. कर्म कोणाजवळ आलं, यानं केलं त्यालाच फेडावं लागलं. तुमच्या माझ्या जीवनात पण असंच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कर्माचा जो काही भाग आहे तो ज्ञानावर आधारित आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही. पण एक लक्षात घ्या, तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केलेला आहे, बाबा हा नरदेह प्राप्त झाला, मग तो देव आपलासं करून घ्या. आणि देवाला जर आपलंसं केलं, जगातलं सगळं सुख तुम्हाला मला प्राप्त होतं. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, तुकोबरायांनी काय करायला सांगितलं? देव आपला करायला सांगितला. आपलं कोण हे माणसाला कळणं फार महत्त्वाचं आहे. मला सांगा महिला मंडळ, देव आपला आहे का? देव आपला आहे का? पंगत होती का? आवाज कोणाची होती? इथं आले का ते सरपंच? तुमचीच होती का? कमी दिलं होतं का जेवायला? बोला ना, बोला, काहीतरी बोला. देव आपला आहे का? तुमचा माझा काय बांधायला बांध नाही आहे. कीर्तन संपलं की जायचं आहे मला. इकडं देव आपला आहे का? कोण बोललं? तुम्ही मागं देव आपला आहे का? बोला, काहीतरी बोला. मला मातीत घाला पण बोला. देव आपला आहे. मला सांगा, तुम्ही म्हणता देव आपला आहे. देव जर आपला असता तर तुम्ही इतका सायासानं प्रपंच केला? सायास करीसी प्रपंच. ज्या अर्थी तुम्ही इतका सायासानं प्रपंच करताय, त्या अर्थी आपल्याला समजलं नाही देव माझा आहे, देव आपला आहे, आपल्याला अजून समजलेलं नाही. आपण आपलं कोणाला मानलं? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काकी माझी, काका माझे, दाजी माझे, मावशी माझी, या सगळ्यांना आपण आपलं मानलं. ही जी नाती गोती म्हणतो ना आपण, जी गोत्यात आणतात तीच नाती गोती. मराठी कळते का? ना त्यातली तीच ना त्यातली. जरा अवघड जाते का? मराठी दादा आहे, आपली भाषा आहे, जशी वळू तशी ती वळते. काय ना, आदरणीय सातारकर बाबा त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगायचे. पूर्वीच्या काळी लोक कीर्तनाला बैलगाडीमध्ये बसून जायचे. कीर्तन झाल्यानंतर त्यांनी त्या लोकांना विचारलं, तुम्ही कशामध्ये आलात? त्यांनी सांगायला पाहिजे होतं, आम्ही सगळेजण बैलगाडीत बसून आलो. पण त्यांच्या वाक्यात बदल झाला. ते म्हटले, आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो. कळते का? नाही ना कळत? आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो. म्हणजे ही मराठी आपण जशी वळू तशी ती वळते. ऐका,
मी सांगते तुम्हाला, जी नातीगुती आपण आपली मांडली, पण एक सांगू, आपलं जर कोण असेल तर तो परमात्मा आपला आहे. तो देव जर सोडला तर या जगात माणसावर वाईट वेळ आली, आपलेच आपल्याला सोडून जातात. एक लक्षात घ्या, कोणता देव आपला करायचा प्रश्न उपस्थित होतो इथं. देव तुम्ही म्हणतात आई देव आपला करा, पण कोणता देव करायचा? जो भगवान परमात्मा तुम्हाला मला सुख देणार आहे, जो भगवान परमात्मा तुमच्या माझ्या संकटामध्ये धावून येणार आहे, तोच परमात्मा आपलासा करायचा. एक उदाहरण मी सांगून जाईल तुम्हाला की देव जर आपला असा केला तर आपल्यावर संकट आलं, वाईट प्रसंग आला, तर त्या वाईट काळामध्ये फक्त तो भगवान परमात्मा आपल्यासाठी धावून येतो. प्रत्येकाच्या परिचयाचं उदाहरण आहे. महिला मंडळ महाभारत ऐकलं का? पाहिलं का? महाभारत पाहिलं का? घरी जाऊ का? महाभारत पाहिलं कोरोनाच्या काळात? तुमच्याच कव्या तुमच्याच ना? घरी बोलतात का? घरी बोलतात? घरी बोलू देत नसतील. इथं बोला. यांना इतकं जोरात बोलतं का तितकं जोरात इथं मला बोला. हां, महाभारतातली कथा आहे. महाभारतातला हा प्रसंग आहे की देव आपला आहे आणि आपल्या वाईट काळामध्ये तो एकटाच आपल्यासाठी धावून येतो. ऐका बरं, महाभारतातला प्रसंग आहे. धर्मराजा आहे, धर्मराजा. त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं आणि तो धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. त्याला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आत्ताच्या काळात काय म्हणता त्याला? हा, काय म्हणता? पत्ते खेळता का? किती जण खेळता? प्रामाणिकपणे हात वर करा. त्याला समजलंच नाही, काय बोलले त्याला समजलंच नाही. पुरुष मंडळ खेळता का पत्ते? इथं देवाच्या समोर इथं बसून खेळताना माझी शपथ खाऊन सांगा, नाही ना खेळत? बघा बरं, घरी जाईपर्यंत मरेल मी. नाही ना खेळत? मंदिरात खेळत नाही, मग बाहेर खेळता का? मंदिरात खेळणे याचा अर्थ बाहेर जाऊन तुम्ही खेळता. त्याला द्यूत म्हणतात. ते द्यूत खेळायचं ज्ञान त्या धर्मराजाला नव्हतं. त्या धर्मराजानं जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केला आणि डाव बसला. डाव बसल्याच्या नंतर त्या धर्मराजानं काय केलं, अगोदर स्वतःला त्या डावावरती मांडलं. स्वतः डावामध्ये हरला. खेळता येत नव्हतं. नंतर भीम बोलवला, नकुल बोलवला, सहदेव बोलवला. सगळेजण त्या डावावरती मांडले. सगळेजण त्या डावामध्ये हरले. हरल्याच्या नंतर स्वतःजवळची प्रॉपर्टी, स्वतःजवळचं धन, स्वतःजवळचा पैसा, स्वतःजवळची जमीन, सगळ्या गोष्टी त्या डावावरती मांडल्या आणि सगळ्या गोष्टी त्यानं डावामध्ये तो हरला. हरल्याच्या नंतर धर्मराजा म्हणतो, दुर्योधना आता आपल्याला डाव बंद करावा लागेल. का रे दादा? का म्हणे, का डाव बंद करायचा? म्हणे अरे माझ्याकडे मांडण्यासाठी आता काही शिल्लक राहिलं नाही. सगळं काही मी या डावावरती मांडलं आणि सगळं काही माझ्याकडनं हरलेलं आहे. आता मांडण्यासाठी माझ्याकडं शिल्लक काही राहिलेलं नाही. दुर्योधनानं सांगितलं, दादा सगळं संपलेलं नाहीये, अजून एक गोष्ट आहे तुझ्याकडं. अरे म्हणे आता काय राहिलं? सगळं मांडलं, जमीन, इस्टेट, प्रॉपर्टी, घर दार, भावासकट सगळं मांडलं, आता काय शिल्लक राहिलं? तर त्या दुर्योधनानं सांगितलं, दादा अजून तुझी एक गोष्ट शिल्लक राहिली का? तुझी द्रौपदी राहिली. ऐका बरं, जुगार किती वाईट असतं. त्या सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदी मातेलाही त्या डावावरती मांडलं आणि जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदीला सुद्धा डावामध्ये हरल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, दुःशासना जा आणि द्रौपदीला दरबारात घेऊन ये. दुःशासन पळत गेला. द्रौपदी मातेला आवाज दिला, द्रौपदी चल तुला दरबारात बोलवलं. आणल्याबरोबर द्रौपदी माता म्हणतायत, भाऊजी तुमचं माझं नातं काय? मी तुमची वहिनी आहे, तुम्ही माझे भाऊजी आहात, तुम्ही माझ्याशी बोलताय कसं? तुम्ही माझ्याशी वागताय कसं? त्याच दुःशासनानं सांगितलं, द्रौपदी आता कळल तुला. आणि तो दुर्योधनानं पाहिलं, द्रौपदी मातेला सांगितलं, दुःशासना रे बघतोस काय? ओढ तिची साडी, जुगारात जिंकलंय रे आपण तिला, डावामध्ये जिंकलंय रे आपण तिला. होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता झाली ती आपली दासी, ओढ तिची साडी. त्याच दुःशासनानं द्रौपदी मातेच्या साडीमध्ये हात घातला आणि साडी ओढायला सुरुवात केली. दातामध्ये धरली पण आवरली नाही. साडी ओढायला सुरुवात केली. द्रौपदी मातेच्या लक्षात आलं, माझी लाज ओढली जातीये,
म्हणजे लज्जेचं रक्षण करणारं या जगात कोणी शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्याच द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कास खया लावीला. जगाच्या मालकाला अर्थ हाक मारली द्रौपदी मातेनं. जगाचा मालक इतका धावून आला. आपलं कोण? ऐका बरं, आपलं कोण? जगाचा मालक भगवान परमात्मा इतका धावून आला, इतका धावून आला. त्वरा झाला गरुडा टाकेला मागे. जगाचा मालक इतका धावून आला आणि द्रौपदी मातेला साड्या पुरवल्या. नुसत्या साड्याच नाही पुरवल्या महिला मंडळ, नुसत्या साड्याच नाही पुरवल्या. जगाचा मालक भगवान परमात्मा हरण
माझी अनिली, वस्त्रहरण वस्त्रे कैशी झाली मौली. जगाचा मालक स्वतः साडी झाला. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा. माझं उदाहरण संपले. मला सांगायचं तुम्हाला एकच. 5-5 पती द्रौपदी मातेचे त्या ठिकाणी बसलेले होते. 5-5 होते, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. मग आपलं कोण? आपुला तो एक. देवच आपला आहे आणि त्या देवाला आपलंसं करायचं. देव जर आपला केला, सगळं सुख तुम्हाला मला प्राप्त होणार आहे. आज या जगाचा जर विचार केला, प्रत्येक माणूस सुखासाठी धडपड करतोय. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जण सुखासाठी पळतोय, पण हवं ते सुख भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. आणि आपलं असं झालं, जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही आणि जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. देवाजवळ सुख आहे, देवाच्या चरणाजवळ सुख आहे, पण सुखरूप ऐसा तुझा कोण संगा माझ्या पांडुरंगा सरिकात. कुठं सुख आहे? सुख 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 म्हणजे तरी काय? सुख म्हणायचं कशाला? सुख जर पाहिजे असेल तर देवाला आपलंसं करा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे, सर्व सुखाचे आगर म्हणी नरहरी. सुख कुठे आहे? तर देवाजवळ आहे. सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं, ते सुख पाहिजे असेल तर देवाला आपलं करावं लागेल. का माणसाला दुःख भोगावं लागतं? नको नको त्या गोष्टीचा माणूस जीवनामध्ये हट्ट करतो, म्हणून त्या गोष्टीमुळं माणसाला दुःख भोगावं लागतं. आणि देव जर आपला असा केला तर सगळं सुख प्राप्त होतं. पण आज जर पाहायला गेलं, या जगाचं बरीच लोक प्रश्न करतात, ताई देव आपला असा करायचा, देव आपला असा करायचा, पण जगात देव आहे का? देवाला न मानणारी बरीच लोक आहेत. मला एका बहादरनं फोन केला होता मागच्या वर्षी 28 तारखेला, मागच्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात 28 तारखेला फोन केला. मला म्हणे ताई माझी एक क्लिप फेसबुकला पडली होती, मी सांगत होते देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, देवाला नैवेद्य आपण दिला पाहिजे. तो मला म्हणे ताई तुम्ही सांगता देवाला नैवेद्य दाखवा, देवाला नैवेद्य खाऊ घाला, पण या जगात देव आहे का? प्रश्न त्यानं मला केला. म्हटलं बाबा तुझं जे शरीर चालतंय हे कोणाच्या सत्तेनं चालतंय? देवाच्या सत्तेनं चालतं. तुला घडवलं, कोणी घडवलं? देवाने घडवलं. तुझं आयुष्य बनवलं, कोणी बनवलं? देवाने बनवलं. बरीच लोक न मानणारी देवाला मानत नाहीत, पण आपले संत सांगतात सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून संत म्हणतात देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी काय सांगतात संत? देवा आहे देव आहे, देवा आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना पारी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. आहे देव आणि तो देव आपला करायचा, सगळं सुख आपल्याला प्राप्त होतं. पण आज बरीच लोक जगात दुःखी आहेत. कोणाला मुलगा नाही म्हणून कुणी दुःखी आहे, कोणाला गाडी नाही म्हणून कुणी दुःखी आहे, कोणाला घर नाही म्हणून कुणी दुःखी आहे. प्रत्येक व्यक्ती जगात दुःखी आहे. आपलं असं झालं, आपल्याला वाटतं माझ्यापेक्षा तो जरा सुखी आहे, त्याच्यापेक्षा तो जास्त सुखी आहे, त्याच्यापेक्षा तो जास्त सुखी आहे. पण जगात सुख कोणाकडे नाही आहे, कोणाकडे सुख नाही आहे. तुम्हाला सांगू, महिला मंडळ, काही काही लोक मुलगा होत नाही म्हणून पण दुःखी असतात. पण ज्यांना 5 पुत्र होते का 5, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 4 होते का, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 3 होते का, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 2 होते का,
त्या पण दुःखी होत्या आणि जिचं एकटंच कोंबडण सदा लंगड त्या पण दुःखीच होत्या. 5 होते, 5 महिला मंडळ. कोणाला होते 5? आईचं नाव, आईचं नाव हा कुंता, कुंती माता, कुंता नाही कुंती माता. 5 होते त्यांना, पण त्यांच्या वाट्याला दुःख आलं. ज्यांना 4च होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्या आईच्या वाट्यालाही दुःख आलं. ज्यांना 3च होते, रावण कुंभकर्ण आणि विभीषण, आईचं नाव. इथं काय चालू आहे, भागवत की रामायण? भागवत चालू आहे. महिला म्हणलं रामायण ऐकलं का? याच्या अगोदर झालं असेल नाही तर रामायण, हा नाही झालं का? पण कुठंतरी ऐकलंच असेल ना, मोबाईलमध्ये कुठंतरी ऐकलं असेल. त्यांच्या आईचं नाव काय होतं? रावण कुंभकर्ण आणि विभीषण. त्यांच्या आईचं नाव कौसल्या माता, कैकसी माता. त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 2च होते, कृष्ण आणि बलराम. आता 6 कंसानं मारले, हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. आणि ज्यांना एकटाच होता, तुम्ही म्हणाल ताई कोणाला होता एकटा? भागवतात वर्णन आलं, महात्मा अंग यांचा पुत्र वेन, एकुलता एक, पण अतिशय दुष्टवृत्तीचा. मला सांगायचंय, ज्यांच्याकडे आहेत ते पण दुःखी आहेत, ज्यांच्याकडे नाहीत ते पण दुःखीच आहेत. जगद्गुरु श्री तुकोबाराया जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, तुकोबारायांची दृष्टी जेव्हा या सृष्टीकडे पडली, तेव्हा त्यांना एकच दिसून आलं. काय? जो देखे सो दुखिया सुखिया कोई नाही रे, जो देखे सो दुखिया देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जग वैरागी. जगात कोणीही सुखी नाही. सुख जर पाहिजे असेल तर देव आपला करा. पण आपण असं झालं, आपलं वार बदलला की देव आपला बदलतोय. सोमवार आला की महादेवाची भक्ती करणार, मंगळवार आला की देवीची भक्ती करणार, बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती करणार, गुरुवार आला की दत्तात्रयाची भक्ती करणार, शुक्रवार आला की देवीची भक्ती करणार, शनिवार आला की शरण शरण हनुमंतरायाची भक्ती. परत रविवार आला की वारी माझ्या मल्हारीची वारी. असं झालं, वार बदलला की देव आपला बदलतोय. पण तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक, अनेक नाही, एकच. कोणताही करा, हनुमंतरायाची भक्ती करा, देवीची भक्ती करा, पांडुरंगाची भक्ती करा, महादेवाची भक्ती करा, कोणाचीही करा, पण एकाच देवाची करा. तो देव जर आपल्याला प्राप्त झाला, सगळं सुख प्राप्त होणार आहे. का माणसाला दुःख भोगावं लागतं? तुमचं माझं जीवन स्वतंत्र नाहीये. आपलं जीवन परतंत्र आहे. संतांचं जीवन स्वतंत्र आहे. संत जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, उजळावया लोवाटा, खरा खोटा निवाडा, आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा, आपुल्या माहेरा.